नवीन आर्थिक वर्षामध्ये तुम्ही दिलेली शेतकऱ्यांना वचनं ती पूर्ण करा। या राज्यामध्ये 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात वर्षभराच्या आत। त्या शेतकऱ्याला वाचवा आणि शेतकरी कर्जातून मुक्त करा, शेतकऱ्याला आधार द्या, अशीच आमची अपेक्षा या नवीन वर्षात असणार आहे। परंतु आर्थिक स्थिती आत्ताची जी आहे राज्याची, राज्य कर्जबाजारी झालेला आहे, कर्जाच्या खाईत राज्याला लोटलेला आहे आणि एकूणच ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे की जो सेवा आपण म्हणतो ते संपूर्ण बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे। त्यामध्ये स्कॉलरशिप 50% आणली, अनेक योजनांना बंद करण्याचा निर्णय झालेला आहे। आज आपण आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये एकूणच कर्ज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन योजनांची अंमलबजावणी सरकारला करताच येत नाही। त्यामुळं कर्ज काढून राज्य चालवणं एवढंच आता सरकारच्या हातात आहे। मला वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देताना दमछाक होईल, ही अवस्था राज्याची आहे। त्यामुळे यांच्याकडून काही नवीन वर्षात फार अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही।